नमस्कार, जय शिवराय मित्रांनो। आता दिवाळी आलेली आहे आणि दिवाळी आली की ओढ लागते ती फक्त म्हणजे किल्ले करण्याची, आणि ती ओढ पूर्ण करण्यासाठी आपण आज किल्ले बनवण्याचा ध्यास घेतलेला आहे आणि तो पूर्णही केलेला आहे। तर चला आता आपण आज बघूया आपण जो किल्ला केलेला आहे हे आपण जिथं आता उभे आहे ते आपण पुणे शहर, ह्या पुणे शहरापासून आपण एक 90 ते 100 किलोमीटर पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला एक निजामपूर म्हणून गाव लागतं। निजामपूर गावातून डावीकडे एक फाटा लागतो, त्या डावीकडून फाट्याकडे वळलं की तिथून काहीतरी 30-40 किलोमीटर नंतर आपल्याला पाचड म्हणून शहर लागतं। पाचड शहरामध्ये माजीजाऊ साहेबांचा वाडा आहे आणि तिथंच त्यांची किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचल्यानंतर आपल्याला असे 2 बुरुज दिसतात। त्या बुरुजांचं नाव आहे खूप लाडा बुरुज। खूप लाडा बुरुजांवरती आल्याच्या नंतर आपल्याला हा मार्ग सरळ आपल्या मुख्य दरवाजापर्यंत, प्रमुख दरवाजा, महादरवाजा, गोमुख दरवाजा, प्रमुख दरवाजातून एंट्री करतो तर आपल्याला पहिलं आणि महत्त्वाचं देवस्थान या किल्ल्यावरील जे म्हणजे शिरकाई माता देऊळ, आणि त्याच्याच बाजूला लगेच लागून आपल्याला होळीचा माच्या या भागी महाराजांचं एक स्मारक आहे आणि त्याच्याच डाव्या बाजूला आपल्याला बाजारपेठ दिसते, जी दोन्ही बाजूला 22 दुकानं अशा प्रकारे ते मोठी बाजारपेठ आहे। इकडून आपण बाजारपेठेच्या इथून सरळ पुढे आलो, बाजारपेठेच्या सरळ पुढे आल्याच्या नंतर आपल्याला हा रस्ता जो घेऊन जातो तो जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे, त्याच्या पुढेच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पाहायला मिळते आणि त्याच्या बाजूलाच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे। या जगदीश्वराच्या मंदिराच्या येथून पुढे येताना एक द्वार लागते, त्या द्वाराच्या खालीच एक वाक्य लिहिलेले आहे, सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर। मंदिराच्या थोडंसं महाग आल्याच्या नंतर जे शेवटचं टोक आहे जे भवानी टोक म्हणतो, ती खूप पाण्याची तळी आहेत। तुम्ही पाहू शकता इथे एक पाण्याचं तळ आहे, तिथे एक तळ आहे, परत धान्य कोठार आहे, इथं पाण्याची 12 दरवाजा, याच्यातून उतरणं शक्य आहे पण चढणं शक्य नाहीये। इथून दोरी लावून मावळे गडावून खाली उतरायचे। पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला त्या रायगडवाडीतून आपल्याला रोपवे केलेला दरवाजा दिसतो, हा मेना दरवाजा, आणि इथं पुढे गेल्याच्या नंतर हा पालखी दरवाजा। इथं महाराजांच्या 7 राण्यांचे 7 महल होते, तसेच इथं अष्टप्रधान मंडळ जे होतं त्या अष्टप्रधान मंडळासाठी राहण्यासाठी जागा केली होती। आणि हा जो दिसतो आपल्याला नागरखाना, या नागरखान्यातून आतमध्ये आले की हे राजभवन, जिथे सगळे न्यायनिवाडे सगळ्या गोष्टी व्हायच्या, आणि त्याच्यात मागं महाराजांचं राजभवन जिथे महाराज राहायचे। एका आईने आपल्या मुलाच्या होळीसाठी हा इतका भयंकर कडा रात्रीमध्ये उतरून खाली होतो। टकमकटूक, ज्या वेळेस स्वराज्यामध्ये कोणताही अपराध व्हायचा, कोणताही गुन्हा व्हायचा, तर त्या काळी महाराज शिक्षा म्हणून याच टोकावरून त्या अपराध्याला खाली ढकलून देईल।